मुख्यमंत्री महोदयांचा सन्मान करावा, त्यांचं स्वागत करावं. जरा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण साहेबांचं या ठिकाणी स्वागत करूया. आणि मी शितोळे साहेबांना विनंती करते. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्राचे कर्तृत्ववान, पारदर्शक व्यवहारासाठी आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी प्रसिद्ध असलेले आपल्या सर्वांचे, विशेषतः मराठवाड्याचे लाडके देवाभाऊ आज आपल्या इथे उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. त्यांच्यासोबतच आपल्या इथे माननीय कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब, माननीय खासदार डॉक्टर भगवतजी कराड साहेब, माननीय आमदार संजयजी केनेकर साहेब हेही उपस्थित आहेत. आज देवाभाऊ विशेषतः आपल्या सर्वांसोबत सगळेच जण माननीय देवाभाऊ आपल्या इथे आज उद्योग क्षेत्रातले, व्यापारी क्षेत्रातले, डॉक्टर, वकील, उद्योजक, सगळे विविध क्षेत्रातली मंडळी आज इथे उपस्थित आहेत. आणि सगळ्यांच्या मनामध्ये एक सुंदर, सुनियोजित आणि चांगलं शहर छत्रपती संभाजीनगर कसं असावं याबद्दलच्या त्यांच्याही संकल्पना आहेत. आपण आम्हाला DMIC, रस्त्यांचं रुंदीकरण आणि समृद्धी हा इतका छान आम्हाला भेट या शहराला आपण दिलेली आहे की त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचं जे वातावरण आहे की आर्थिक उलाढाल आहे ही इतकी वेगाने वाढलेली आहे. एकदा देवाभाऊंचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. मंडळी, आज जसं आम्ही आपल्या समोर माननीय देवाभाऊ बसले, हाच कार्यक्रम आम्ही शहरातल्या 90 ठिकाणी LED स्क्रीनवर वेगवेगळ्या कॉलनीज, गल्ल्यांमध्ये, वेगवेगळ्या भागांमध्ये आपण आयोजित केलेला आहे. आणि प्रत्येक LED समोर 500 ते 1000 जणांना बसलेले आहेत आणि तेही लाईव्ह हा सगळा शो बघतायत. आज आपण दिलेले प्रश्न आणि आपल्या शहराचा विकास याबद्दल बोलण्यासाठी विशेष निवेदिका समीरा गुजर या सुप्रसिद्ध निवेदिका, अभिनेत्री या त्यांची मुलाखत घेणार आहेत. आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरचा युथ आयकॉन आर्किटेक्ट रोहित सूर्यवंशी हे पण समीरा सोबत माननीय मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. मी दोघांनाही विनंती करतो त्यांनी कार्यक्रमाला पुढे सुरुवात करावी. धन्यवाद. सर्वप्रथम पुन्हा एकदा आपलं छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वागत. आणि हो, छत्रपती संभाजीनगरच असं आवर्जून म्हणावं असं वाटतंय. अर्थात आता सरांनी उल्लेख केला त्याप्रमाणे खूप प्रश्न आहेत विकासाच्या संदर्भातले आमच्या मनामध्ये. जाणून घ्यायचं आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास ज्या नगरीमध्ये होतो आहे तिथे स्वतः CM साहेब काय सांगणार याविषयीची उत्सुकता आहे. पण सर, कसं आहे, मराठवाड्यातलं जेवण हे थोडं तिखट असतं. पहिल्या घासाला ठसका लागला पाहिजे असा तिखटपणा जेवणामध्ये असतो. तर त्यामुळे थोडेसे आमच्या मनातले, आम्हाला जरा अवघड वाटणारे प्रश्नही विचारण्याचं आम्ही धाडस आज निश्चितपणे करणार आहोत. तर त्या दृष्टीने पहिलाच प्रश्न मला असा विचारावासा वाटतो की सध्या देशामध्ये शहरांची नावं बदलणं हे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये घडताना आम्ही पाहतो आहोत, ज्याची सुरुवात उत्तर प्रदेशामध्ये झालेली आम्ही पाहिली आणि आता ती लाट महाराष्ट्रापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. छत्रपती संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल, धाराशिव असेल. तर हे जे बदल असे होत आहेत, तर या मागचं नेमकं कारण काय? पहिल्यांदा तर मला या गोष्टीचा खरोखर आनंद आहे की छत्रपती संभाजीनगरचा महापौर हा पहिल्यांदा आपण निवडणार आहोत. यापूर्वी औरंगाबादचा महापौर होता, आता छत्रपती संभाजीनगरचा महापौर असणार आहे. आणि तुम्ही जो विषय सांगितला, आपल्या देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी आपल्याला जी पंचसूत्री दिली, त्या पंचसूत्रीमध्ये गुलामगिरीच्या सर्व निशाणा आपल्याला पुसायच्या. आपण इतिहास पुसत नाहीये, पण इतिहासातनं ज्या ठिकाणी गुलामगिरीची जाणीव होते
त्या ठिकाणी मात्र तो इतिहास आपण जो खरा आहे तो या ठिकाणी मांडला पाहिजे. आणि म्हणूनच देशामध्ये अनेक शहरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की अलाहाबादचं प्रयागराज झालं. आता अलाहाबाद काही शतकं होतं, त्याच्या आधी हजारो वर्ष त्याचं नाव प्रयागराज होतं. तीर्थराज प्रयाग त्याला म्हणायचे. आणि म्हणून ही जी काही निशाणी आहे, आता औरंगजेब हा काही भारतीय नव्हता किंवा भारताचा तो कोणी भारतीयांचा लागतही नव्हता. अगदी भारतीय मुसलमानांचा देखील तो हिरो नव्हता, आयकॉन नव्हता, कोणीच नव्हता. या भारतावर आक्रमण करून भारतातली हिंदूंची मंदिरं पाडणं, इथल्या लोकांना त्रास देणं, जिजियासारखा कर लादणं, अशा गोष्टी त्यांनी केल्या होत्या. त्यामुळे त्याची निशाणी जपण्याचं काहीच कारण नाही आहे. आणि म्हणूनच या शहराचं नाव ज्यांनी खऱ्या अर्थानं बघा छत्रपती संभाजीराजे जे होते ना, यांचं जे बलिदान आहे त्या बलिदानाचा असर असा होता की जो औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराज आपल्यातनं गेल्यानंतर या विचारांनी इथे आला होता राजधानी बनवून की आता मराठ्यांना संपवून टाकेल, हिंदवी स्वराज संपून जाईल. पण त्या हिंदवी स्वराज्याचं तेज हे छत्रपती संभाजी महाराजांनी असं जीवित ठेवलं की औरंगजेबाची कबर इथे तयार झाली, पण हिंदवी साम्राज्य या ठिकाणी संपलं नाही. आणि म्हणून याचं नाव छत्रपती संभाजीनगरच तेच आहे आणि तेच राहील. इतक्या सुंदर तर्कशुद्ध पद्धतीने आपण आम्हाला हे समजावून सांगितलेलं आहे. याला जोडून असं विचारावं असं वाटतं सर की आता आपण छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख केलात, त्यामागचा विचार सांगितलात की या विचारातून या नावातून प्रेरणा घ्यायची आहे, तर आपण त्यांच्याकडे कसं पाहता, त्यांच्या व्यक्तिमत्वात? छत्रपती संभाजी महाराज म्हटल्यानंतर एकच गोष्ट आपल्याला आठवते, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था, अशा पद्धतीनं त्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि इतिहासाने छत्रपती संभाजी राजांवर खूप अन्याय केला, कारण तो इतिहास मुघलांनी लिहिला, तो भारतीयांनी लिहिला नाही. आणि त्यामुळे प्रचंड वीर 9 वर्ष सातत्याने छत्रपती संभाजीराजे हे औरंगजेबाशी आणि मुघलांशी लढत राहिले, एकही लढाई कधी हारले नाही. प्रचंड प्रतिभावान, 11 भाषांचं त्यांना ज्ञान होतं. त्यांनी लिहिलेली नाटकं, त्यांनी लिहिलेलं वाङ्मय हे कुठल्याही मोठ्या कवीला किंवा एखाद्या साहित्य क्षेत्रातल्या साहित्यिकाला लाजवेल अशा प्रकारचं साहित्य त्यांनी निर्माण केलं होतं. संस्कृतचं त्यांचं पांडित्य हे वेगळ्या प्रकारचं होतं. त्यामुळे अशा पद्धतीनं एक जो राजा की ज्यांनी 9 वर्ष औरंगजेबाला झुंजवत ठेवलं, आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की मग तराराणी असतील, सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे की शेवटी औरंगजेबाचं स्वप्न पूर्ण झालं नाही, इथे त्याची कबर खोदली गेली आणि त्यानंतर मोगली साम्राज्याचा आपण पूर्णपणे नाश केला. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सर्वात जास्त जर कोणी या स्वराज्याची ज्योत पेटवली असेल तर ते छत्रपती संभाजीराजे होते. म्हणजे कधी कधी आता याला सुदैव म्हणावं की दुर्दैव म्हणावं समजत नाही, पण आता एक चित्रपट त्यांच्यावर आल्यानंतर अनेकांना त्यांचा इतिहास कळला. तोही पूर्ण इतिहास नाही आहे, याच्यापेक्षा खूप दैदिप्यमान अशा प्रकारचा त्यांचा इतिहास आहे आणि तो इतिहास निश्चितपणे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलाच पाहिजे. निश्चितच सर, अशा छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही राहतो, व्यवसाय करतो, वाढतो, याचा आम्हाला सर्वांना सार्थ अभिमानच आहे. सर, छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्यातील प्रमुख शहर, मराठवाड्याची राजधानी म्हटले जातं, पण वर्षोनुवर्ष दुष्काळ आणि रोजगाराचा वानवा इथं असलेलंच आहे. आपण मुख्यमंत्री झाल्यावर मराठवाड्याकडे आणि ह्या शहराकडे कसे पाहतात? मुळामध्ये बघा, मी विदर्भातनं येतो आणि वर्षानुवर्ष विदर्भ आणि मराठवाड्याच्या मागासलेपणाबद्दल लढणाऱ्यांपैकी आम्ही होतो. आपण बघा, 99 पासनं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जेव्हा मागास भागाची लढाई सुरू केली त्यावेळेस केवळ विदर्भ नाही तर विदर्भासोबत मराठवाड्याचा विषय देखील मी मांडायचो.
आणि म्हणून जे काही दुःख होतं ते दुःख दोघांचे सारखं होतं, ते समजून घेतलं होतं. आणि म्हणूनच पहिल्या टर्मला जेव्हा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, त्यावेळी दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर हा ज्यावेळेस घोषित झाला आणि त्याचं काम सुरू झालं, सगळ्यात वेगानं DMICचं काम हे आपण महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं. आणि ऑरिक सिटी, जे आपल्या माननीय प्रधानमंत्री मोदयांचं स्वप्न होतं, ती ऑरिक सिटी आपण देशातली पहिली इंटिग्रेटेड इंडस्ट्रीयल टाउनशिप ही ऑरिक सिटीच्या रूपानं तयार केली. आणि आज एक मॅग्नेट म्हणून आपल्याला ही DMIC आणि हा जो काही छत्रपती संभाजीनगरचा औद्योगिक इकोसिस्टीम आहे, ही इकोसिस्टीम एक आपल्याला मॅग्नेट सारखी दिसते. म्हणजे ज्यावेळी समृद्धी महामार्ग केला, DMIC केली, त्यावेळी मी 2015 साली ज्यावेळेस सांगायचो की महाराष्ट्राचं नेक्स्ट डेस्टिनेशन पुण्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर आहे, त्यावेळेस अनेकांना असं वाटायचं की मी एक्झॅजरेट करतोय, पण आज ते झालं. आज EV कॅपिटल छत्रपती संभाजीनगर झालं. त्यामुळे मला असं वाटतं की ती जी वाटचाल आहे, ती वाटचाल आज मोठ्या वेगानं पुढे जाते. आणि मी तुम्हाला सांगतो, आमची तर टॅगलाईन आहे, महाराष्ट्र आता थांबणार नाही. पण तुम्हाला सांगतो, छत्रपती संभाजीनगर हे आता थांबणार नाही. निश्चित सर. निश्चित सर. सर, छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योग येतातच आहे, जसं आता आपण सांगितलं. पण आम्हा तरुण पिढीला हे जाणून घेण्यास आनंद होईल की अजून अशा कोणत्या कंपन्या आहेत ज्या येऊ घातल्या आहेत सर? हे आपल्याला कल्पना आहेच की अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचा किर्लोस्कर टोयोटाचा प्रोजेक्ट या ठिकाणी आला, इथरचा आला, JSW एनर्जीचा आला. मी तुम्हाला एक सांगतो, म्हणजे मला आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे. इथे आपल्या ज्या काही संघटना आहेत, मसिहा असेल किंवा इतर सगळ्या 2-3 संघटना, इतकं उत्तम या सगळ्यांचं काम आहे की आज मी तुम्हाला खरंच सांगतो, छत्रपती संभाजीनगरला आम्ही उद्योजकाला घेऊन आलो की तो छत्रपती संभाजीनगरच्या प्रेमातच पडतो. इथलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहून, DMIC इथलं, आणि त्याचं ज्यावेळेस इथल्या उद्योग जगताशी इंटरॅक्शन होतं, त्यावेळी इथलं जे स्किल त्याच्या लक्षात येतं, इथली जी इकोसिस्टीम लक्षात येते, इथे जी काही एक इंडस्ट्री आणि बिझनेसचं वातावरण जे त्याला पाहायला मिळतं, त्यामुळे आलेला व्यक्ती इथे इन्व्हेस्टमेंट करूनच जातो. त्यामुळे आता खूप इन्व्हेस्टमेंट पाईपलाईनमध्ये आहे. काही चांगल्या पद्धतीनं FDI हे आता डावोसमध्येही त्या ठिकाणी आमची चर्चा चाललेली आहे, तेही आपल्या मराठवाड्यात आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहेत. काही सस्पेन्स राहू द्या, तो डावोसमधनं आल्यावर सांगतो. निश्चित सर. धन्यवाद सर. सर, जसं आपण म्हणालात की DMIC किंवा ऑरिक सिटी हे निश्चितच आता खूप चांगली डेव्हलपमेंट तिकडे होत आहे. पण सर, संभाजीनगरमधील ह्या कनेक्टिव्हिटीसाठी सर आपण काय करणार आहात? कारण एंट्री पॉईंट, एक्झिट किंवा अतिक्रमण याविषयी आपलं काही? हे खरं आहे की काही अडचणी निश्चितपणे आहेत. आता DMIC मध्ये आपल्याला म्हणजे या सगळ्या अधिकची लँड, अधिकची जागा करणार, त्या आपल्याकडे जागा कमी पडायला लागली आहे. मोठ्या प्रमाणात अँसिलरीज येणार आहेत, त्यांच्याकरता जागा आहे, ती जागा आपल्याला करायची आहे. त्यानंतर 2 MIDC आपल्या किंवा 2 हे जे औद्योगिक क्षेत्र आहे, त्या क्षेत्रांना जोडणारा रस्ता आपल्याला तयार करायचा आहे. त्याची समृद्धीशी कनेक्टिव्हिटी आपल्याला तयार करायची आहे. ही सगळी कामं आता हातात घेतली आहेत. म्हणजे आता यातलं कुठलंही काम राहिलं नाही, त्याचा आराखडा झाला, त्याला मान्यता दिली. ही कामं देखील आता याच्या पुढे आपण करणार आहोत. आणि यासोबत आपल्याला लक्षात असेल की पहिल्यांदा 2015 साली छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यांकरता 100 कोटी रुपये मी दिले होते. आणि तेव्हापासनं छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्ते आपल्याला मोठे करता येतात, ते कॉन्क्रीटचे किंवा चांगले करता येतात, ही भावना तयार झाली. आणि काही रस्ते त्या काळामध्ये झाले, मध्यंतरीच्या काळात काही रस्ते झाले. आता मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढण्याची मोहीम झालेली आहे. त्यामुळे जिथे अतिक्रमण काढलंय तेही रस्ते आपल्याला चांगले करायचे आहेत. आता जी काही यावेळेस महानगरपालिका आपली निवडून येईल, त्या महानगरपालिकेच्या अजेंड्यावर आपण हे ठेवलेलं आहे की छत्रपती संभाजीनगरचे सगळे DP रोड अतिक्रमण मुक्त करायचे आणि त्याची जी DPची लेंथ आणि ब्रेड्थ असेल तेवढे ते करायचे, चांगले करायचे.
मजबूत करायचे, व्हाईट टॉपिंगचे किंवा कॉन्क्रीटचे करायचे, हाच आपला अजेंडा असणार आहे. पुढच्या 3 ते 4 वर्षात रस्त्याच्या बाबतीत एकदम खड्डेमुक्त आणि बदललेलं छत्रपती संभाजीनगर हे आपल्याला पाहायला मिळेल. खूप खूप धन्यवाद सर. निश्चितच सर, आता एक नाजूक प्रश्न आहे. प्रत्येकाच्या घराघरातील, मनामनातील आणि प्रत्येक स्वयंपाकघरातील प्रश्न आहे सर, की संभाजीनगरमध्ये जी गाजली ती आपली पाणी पुरवठा योजना, माननीय खासदार भागवत कराड साहेबांनी केंद्रातून निधी आणला होता. माननीय मंत्री आमचे अतुलजी सावे साहेबांनी पाठपुरावा केला, त्यांनी निधी दिला, तरी अजून पाण्याचा काही मार्ग लागत नाहीये. आत्ताच आमचे जिल्हाध्यक्ष शितोळे साहेबांना काही लोकांनी तेच प्रश्न विचारले, घागर मोर्चे येतात आहे, याच्याविषयी सर. बघा, पहिल्यांदा तर आपल्या सगळ्यांकरता ही गुड न्यूज आहे की आजच या योजनेच्या पंपचं यशस्वी टेस्टिंग आपण केलेलं आहे. आजच केलं. 3700 हॉर्स पॉवरचा पंप आज आपण यशस्वीपणे चालवलेला आहे. म्हणजे आता आपण या टप्प्यात आहोत की पुढच्या 2 महिन्यामध्ये छत्रपती संभाजीनगरला पाणी मिळणार आहे. मग हा योगायोग आहे. मी येणार होतो म्हणून टेस्टिंग केलं नाही, हा योगायोग आहे. सर, पण आपला पायगुण आहे असं म्हणू शकू. पण मी आपल्याला सांगतो की इथला जो पाण्याचा प्रश्न होता त्या संदर्भात मागच्या काळात ज्यावेळी मी मुख्यमंत्री होतो, आमचे अतुल सावे असतील, भागवत कराड साहेब असतील, संजय असतील, सगळे लोक माझ्याकडे आले आणि त्यावेळेस इथल्या पाण्याची समस्या बघता आपण एका झटक्यात 1600 कोटी रुपयाची योजना ही छत्रपती संभाजीनगर करता मंजूर केली. त्यानंतर काही दिवसांनी मंडळी पुन्हा माझ्याकडे आली आणि यांनी मला असं सांगितलं की तुम्ही योजना तर मंजूर केली, पण आपल्या नियमाप्रमाणे त्यातले 30% पैसे हे महानगरपालिकेला द्यायचे आहेत. ते 500, 550, 600 कोटी रुपये होतात. आमची काही परिस्थिती नाही. दुसऱ्या दिवशी मी निर्णय केला आणि सांगितलं 100% अनुदानावर ही योजना होईल आणि 1600 कोटी रुपयाचा पूर्ण अनुदानाचा GR काढला. दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की सरकार गेलं. नवीन सरकार आल्यानंतर उद्धवजींच्या सरकारने निर्णय केला, आमचा GR बदलला आणि सांगितलं की पुन्हा हे 30% पैसे जे आहेत हे महानगरपालिकेने उभे करावे. आणि त्यामुळे त्याचा सगळा खोळंबा झाला. पुन्हा 22 मध्ये आम्ही आलो, लगेच ही मंडळी आली, आम्ही त्याला चालना दिली, त्याचं काम सुरू केलं. तोपर्यंत अडचण अशी झाली होती, कॉस्टही वाढली होती, एरियाही वाढला होता. त्यामुळे आता ही योजना 1600 कोटीच्या ऐवजी 2700 कोटीची झाली. पण मला मोदीजींचे आणि कराड साहेबांच्या सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करायचं, आभार मानायचे आहेत की मोदीजींनी अमृतसारखी योजना आणल्यामुळे आपल्याला केंद्र सरकारकडनंही 1000 कोटी रुपये त्यात मिळाले आणि त्यामुळे 1700 कोटी इकडचे आणि 1000 कोटी तिकडचे असे 2700 कोटी. आणि मग हा जो काही हिस्सा भरायचा होता याकरता राज्य सरकारच्या वतीनं, कारण 2700 कोटी झाल्याबरोबर त्याच्या 30%चा प्रश्न निर्माण झाला, तेही पैसे आम्ही उभे करून दिले. त्याला आम्ही कर्ज काढलं, त्याच्याकरता आम्ही गॅरंटी दिली. आता सगळे पैसे मिळाले. पहिल्या टप्प्याचं मागच्या काळात येऊन मी उद्घाटन केलं. आता आजच अंतिम टप्प्याचं टेस्टिंग झालेलं आहे. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरच्या प्रत्येक भागामध्ये त्या ठिकाणी शुद्ध पिण्याचं पाणी रोज प्रत्येकाच्या घरामध्ये येण्याचा मार्ग आम्ही मोकळा केलाय. नव्हे तर जो वाढता भाग आहे, म्हणजे सातारा देवळाई सारखा देखील जो भाग आहे, याही भागामध्ये आता पाणी पुरवठा करण्याकरता आपण योजना करून पाईपलाईन टाकणं सुरू केलेलं आहे. तिथल्याही टाक्या आपण तयार केलेल्या आहेत. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरचा सगळा भाग हा पाणीमय करायचा, अशा पद्धतीनं आपलं काम आता मार्गी लागलेलं आहे. सर, समोर बसलेल्या सगळ्या गृहिणींचे चेहरे किती सुखावलेले आहेत हे आपण आता पडद्यावरती पाहिलं असेल, तर त्या सगळ्यांच्या वतीने तुमचे मनपूर्वक आभार. खूप खूप आभार. यानंतर आपण ज्यांचं कौतुक केलं इथल्या उद्योग जगताचं, तर मला वाटतं त्याचे एक प्रतिनिधी या नात्याने या ठिकाणी प्रशांतजी देशपांडे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करते की आपण उद्योग क्षेत्राविषयी आम्ही बऱ्याच मुद्द्यांना स्पर्श केला, पण आपल्या मनात आणखीन काही प्रश्न असतील तर आपण या निमित्ताने विचारा. आदरणीय देवेंद्रजी, आपले इथे
सहर्ष स्वागत. तुमचं शहर आहे हे. आपण जसं कौतुक केलं की इथल्या सगळ्या औद्योगिक संघटना एकत्र आणि एक दिलाने काम करतात. आम्ही त्याला टीम ऑफ असोसिएशन्स म्हणतो. G20 असू दे किंवा कुठल्याही शहराच्या विकासाच्या दृष्टीने असेल तर आम्ही एकत्र येऊन करतो. आणि तुमच्या आश्वासक नेतृत्वामुळे आमच्या शहराला खूप मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक येते आहे. 1,20,000 कोटीची गुंतवणूक ऑलरेडी आलेली आणि अजून येणार आहे. सगळ्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की या विकासाचा मार्ग या शहरातनं जातो, तर हे शहर त्याला कोप करू शकेल का? आणि ते कोप करण्यासाठी रस्ते, पाणी, वीज पुरवठा, नंतर ग्राउंड, शाळा, कॉलेजेस या सगळ्या आघाड्यांवरती आपण केलं तरच हे, नाहीतर हे शहर त्या विकासाच्या याच्या खाली कोलमडण्याची शक्यता आहे. तर त्याच्याबद्दल आपलं काय? नाही, मला अगदी मी तुमच्या मताशी सहमत आहे की हा सगळा औद्योगिक विकास आहे, त्याच्यासोबत आपल्याला अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर देखील तयार करावं लागेल. आणि म्हणूनच पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, सिवरेजच्या योजना असतील, रस्त्यांच्या योजना असतील. बघा, सगळ्यात महत्वाचा फरक काय आहे की जवळपास 70 वर्ष आपल्या देशामध्ये एक संकल्पना होती की भारत गावात राहतो, त्यामुळे गावाचा विकास म्हणजे भारताचा विकास. ते योग्यही होतं. पण त्याच वेळी भारतामध्ये शहरं आहेत याचा कोणी विचार नाही केला, शहरांच्या विकासाचा विचार नाही केला. तुम्ही बघा, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार याकरता लोक शहरात आले, शहराची लोकसंख्या वाढली, पण कुठल्या योजनाच नव्हत्या. त्यामुळे आलेल्या लोकांचं अतिक्रमण झालं, झोपडपट्ट्या तयार झाल्या, पिण्याच्या पाण्याच्या समस्या, घनकचऱ्याच्या समस्या, नाल्या वाहू लागल्या, त्यातनं विष्ठा, मैला सगळा वाहू लागला. अशा अनेक गोष्टी आपण पाहिल्या. 2014 साली मोदीजी आल्यानंतर मोदीजींनी सांगितलं की देशाचा 65% GDP हा शहरात तयार होतो. त्यामुळे ही जी शहरं आहेत या शहरांना विकासाचं केंद्र केलं पाहिजे, शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं पाहिजे, शहरात राहणारा गरीब, मध्यमवर्गीय याच्या जीवनात परिवर्तन केलं पाहिजे. आणि म्हणून पहिल्यांदा मोदीजींनी आपल्या देशामध्ये स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहरांची योजना, त्यासोबत स्वच्छ भारत शहरी मिशन, प्रधानमंत्री आवास योजना शहरी मिशन, असे अनेक मिशन सुरू केले की ज्या मिशनमधनं हजारो कोटी रुपये आपल्याला मिळाले. आता तुम्ही बघा, नॉर्मली छत्रपती संभाजीनगर सारख्या शहराला 200-300 कोटी रुपये मिळत नव्हते. एका झटक्यात 2700 कोटी का मिळाले? कारण 1000 कोटी रुपये अमृत शहरांच्या योजनेतनं छत्रपती संभाजी, आपल्या एकट्या महाराष्ट्राला मोदीजींनी शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासाकरता जवळजवळ त्या ठिकाणी 50,000 कोटी रुपये दिले. आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणात आपली शहरं बदलत आहेत. आणि आपल्याला एक गोष्ट सांगतो की एकीकडे आपण इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास करतो आहोत, पण त्याच वेळी जोपर्यंत शहरांची आर्थिक ग्रोथ होत नाही तोपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास कोपअप करता येत नाही. आता त्या चक्रातनं संभाजीनगर बाहेर येत आहे. आर्थिक विकासातनं एक शहराची कॅपेबिलिटी, महानगरपालिकेची कॅपेबिलिटी तयार होते, तिथे पेईंग अशा प्रकारची पॉप्युलेशन तयार होते, त्यातनं त्या ठिकाणी महानगरपालिकेजवळ थोडा पैसा येतो किंवा कर्ज घेण्याची क्षमता तयार होते आणि त्यातनं पुढचा विकास होतो. तर आता जे जुनं व्हिशियस सायकल होतं त्यातनं बाहेर निघून व्हर्च्युअस सायकलमध्ये आता संभाजीनगर चाललाय. या औद्योगिक विकासामुळे मी आपल्याला सांगतो, केवळ उद्योगाचा विकास होणार नाही, हे शहरही अतिशय चांगलं शहर होईल. वा, निश्चितपणे म्हणजे एकंदरीतच सगळ्यात शहरांचा नियोजनबद्ध विकास पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहता येणार आणि छत्रपती संभाजीनगर त्यातलं एक ठळक उदाहरण असेल. मला याला जोडून एक माझा अनुभव आपल्यासमोर मांडावासा वाटतो. एक कलाकार म्हणून आम्ही नेहमी उत्सुक असतो छत्रपती संभाजीनगरमध्ये यायला, कारण इथल्या रसिकांची दाद इतकी सुंदर मिळते. पण इथे यायचं म्हणजे मुंबई पुण्यावरून येताना 2-2 दिवस काढायला लागतात आणि ती थोडीशी अडचण असते. तर आता समृद्धी महामार्ग झाल्यानंतर खूप चित्र बदललंय. अलीकडे आम्हाला जेव्हा कार्यक्रमासाठी फोन येतो तर आम्ही विचारतो की समृद्धीने येता येणार आहे का, तर लगेच पसंती देता येते, कारण एका दिवसात कार्यक्रम करून परत नाही शक्य होतं. तर या गोष्टीसाठी म्हणजे आम्हाला तुमचं आभारही मानायचे आहेत. आणि एक प्रश्न आहे की हे जे विजन आहे की समृद्धी महामार्गासारखा महामार्ग असावा, हे कधी नेमकी ही कल्पना तुमच्या मनात आली? इज इट वन ऑफ युअर ड्रीम प्रोजेक्ट असं म्हणता येईल? येस, ऑफकोर्स इट्स वन ऑफ माय ड्रीम प्रोजेक्ट. मी
समृद्धी महामार्गाची संकल्पना पहिल्यांदा 2001 साली महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडली. आणि त्यावेळेस मी असं म्हटलं होतं की आपल्याला नागपूरपासून मुंबईपर्यंत एक कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेसवे तयार केला पाहिजे. कारण मुंबईची पोर्ट कनेक्टिव्हिटी जी आहे त्याचा जो आर्थिक लाभ आहे हा यापूर्वी पुण्याला मिळाला, तो MMR क्षेत्राला मिळाला, काही प्रमाणात नाशिकला मिळाला, त्याच्या पलीकडे पाहिजे त्या प्रमाणात तो मिळू शकलेला नाही. पण आपण जर ही कनेक्टिव्हिटी तयार केली आणि 2001चा काळ जो आहे आपल्याला माहिती आहे की तो IT चा काळ होता आणि म्हणून मी त्याला कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेसवे म्हटलं होतं की त्याच्यामध्ये मी म्हटलं फायबर ऑप्टिक टाकून त्याला आपण स्मार्ट रोड तयार करून सगळं त्या रोडवरची इकोसिस्टीम ही आपण स्मार्ट इकोसिस्टीम तयार करू शकू. आणि म्हणून त्यावेळेस तो विषय मांडला होता. दुर्दैवाने तो त्यानंतर झाला नाही. जशी मला संधी मिळाली 2014ला मी 14च्या शेवटी मुख्यमंत्री झालो, लगेच 2015 मध्ये मी ती संकल्पना मांडली की आपल्याला हा रस्ता करायचा आहे. संकल्पना मांडली तेव्हा लोक अनेक मला मूर्खात काढायचे की असा रस्ता होऊ शकतो का, एवढा महाग होऊ शकतो का. आणि मग मला अनेक सल्ले देखील आले, आहे त्या रस्त्याला नीट करा ना, कशाला तुम्हाला नवीन रस्ता पाहिजे. पण मी त्यावेळेस समजावून सांगितलं की ग्रीनफील्ड रोड जो असतो हा नवीन एरिया ओपन अप करत असतो. एक्झिस्टिंग रोडवर लँड ॲक्विजिशन करणं फार कठीण असतं. लँडचे भाव देखील खूप मोठ्या प्रमाणात असतात. त्या ठिकाणी साईडला काही ना काही कन्स्ट्रक्शन झालं असतं, त्यामुळे ते फार कठीण असतं. ग्रीनफील्ड रोड हा खऱ्या अर्थानं एक अर्थव्यवस्थेला ओपन अप करणारा असतो. आणि म्हणून जेव्हा समृद्धी करायला बसलो त्यावेळी पहिलं काम काही केलं असेल तर नागपूरपासून मुंबईपर्यंत सरळ रेष ओढली आणि आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं मला सरळ रस्ता पाहिजे, कुठेही या ठिकाणी हा फिरून जाणार नाही असा रस्ता आपल्याला तयार करायचा आहे. आणि मग त्या संदर्भातलं प्लॅनिंग आम्ही करत गेलो. लँड ॲक्विजिशनचा एक प्रश्न होता खूप मोठा. लोकांना असं वाटायचं की लँड ॲक्विजिशन आपल्याकडे 10-10 वर्ष होत नाही. पण मी असं सांगितलं की या ग्रीनफील्ड रोड करता लोक आपल्याला जागा देतील, आपण हा प्रयत्न केला पाहिजे की त्यांना जागेचा उत्तम मोबदला दिला पाहिजे. आपल्याला कल्पना असेल याच छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन त्या ठिकाणी उद्धव ठाकरेजींनी, शरद पवार साहेबांनी सभा घेऊन समृद्धीला 1 इंच जागा देऊ नका म्हणून सांगितलं. अनेक गावांमध्ये ते गेले. मी निर्णय केला की त्या जमिनीची जी किंमत आहे त्याच्या 5 पट किंमत आम्ही देऊ आणि थेट त्या ठिकाणी खरेदी करू. आणि त्याकरता पैसा उभा केला. पहिल्यांदा मी जे आमच्याकडच्या कॅशरिच अशा प्रकारच्या ज्या एजन्सीज होत्या, सिडको असेल तिथनं 500 कोटी घेतले, MIDCतनं 500 कोटी घेतले, MMRDAतनं 500 कोटी रुपये असं उधार घेतले. त्यांना सांगितलं तुम्हाला परत करू. आणि या ठिकाणी हे पैसे देणं सुरू केल्याबरोबर ज्या गावामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सभा घेऊन त्या ठिकाणी सांगितलं होतं की तुम्ही जागा देऊ नका, एका दिवसात त्या अख्ख्या गावाने समृद्धी महामार्गाकरता सगळी जमीन दिली. आणि दॅट वॉज अ गेम चेंजर. 9 महिन्यामध्ये 800 किलोमीटरच्या ग्रीनफील्ड रोडची सगळी जमीन ॲक्वायर झाली. 4 वर्षामध्ये आम्ही तो रस्ता त्या ठिकाणी कंप्लीट केला. नंतर थोडं सरकार गेल्यावर काही अडचणी आल्या होत्या, परत सरकार आलं, त्याही अडचणी दूर केल्या. आणि आता समृद्धी महामार्ग हा असा एक महामार्ग झालाय की सगळ्यांना त्या महामार्गाशी जोडायचं आहे. म्हणूनच मी आता त्या ठिकाणी समृद्धी महामार्गावरनं JNPT पर्यंत तर आता आपण जाऊ शकतो, कारण आपला आता नवीन जो त्या ठिकाणी थोडासा भाग राहिला तो झाला की ती पोर्ट कनेक्टिव्हिटी होईल. आता नाशिक पासून समृद्धी महामार्गावरनं जे नवीन वाढवण बंदर आपण करतोय, जे महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं गेम चेंजर आणि देशाचं गेम चेंजर बंदर असणार आहे, त्याला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी आपण करतोय. म्हणजे नाशिकच्या समृद्धी महामार्गापासून 1 तासामध्ये आपण वाढवण बंदराला जाऊ शकू अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी करतोय. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता पुढच्या काळामध्ये आपल्या छत्रपती संभाजीनगराला 2 मोठे पोर्ट त्या ठिकाणी राहतील. एक JNPT पोर्ट राहील आणि दुसरं वाढवण बंदर राहील. आपण आता सांगत असताना लक्षात आलं, अनेकदा काय होतं, आमचा प्रवास सुखकर झाला ही एकच बाजू आमच्या समोर येते, पण त्याचा एकंदर उद्योगावरती, विकासावरती कसा परिणाम होतोय. म्हणून याला जोडून एक प्रश्न विचारावासा वाटतो. जेव्हा आम्ही छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती उतरतो तेव्हा इतकं अद्ययावत, इतकं सुंदर विमानतळ आहे की ते डोमेस्टिक एअरपोर्ट आहे असं वाटत नाही.
तर ते इंटरनॅशनल एअरपोर्ट होणार का? बघा, इंटरनॅशनल एअरपोर्ट करणं काही कठीण नाही आहे. मुख्य त्याचा विषय असा आहे की तिथे वाईड बॉडी एअरक्राफ्ट उतरलं पाहिजे, मोठं एअरक्राफ्ट तिथे उतरलं पाहिजे. आणि याकरता त्या ठिकाणी आपला रनवे थोडा मोठं करणं, त्याकरता लँड ॲक्विजिशन करणं, या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या. मागच्या काळामध्ये आमच्या सगळ्या लोकांनी त्याचा पाठपुरावा केला आणि आपण 800 कोटी रुपये त्याला दिले. आता त्याचं ॲक्विजिशन मला असं वाटतं अंतिम टप्प्यामध्ये आहे. ते झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी जो काही रनवे आहे त्या रनवेचं एक्सपान्शन करू. एकदा या ठिकाणी मोठे एअरक्राफ्ट जे आहेत ते उतरायची व्यवस्था झाली तर छत्रपती संभाजीनगर हे फार स्ट्रॅटेजिक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मग याला, आणि नुसतं इंटरनॅशनल घोषित करून चालत नाही ना, परदेशातनं विमानं देखील उतरली पाहिजेत. तसं इंटरनॅशनल एअरपोर्टच आहे, पण परदेशातनं विमानं देखील उतरली पाहिजेत. मला असं वाटतं की आता ज्या प्रकारचे उद्योग या ठिकाणी आहेत, जसं पुण्याचं काय झालं बघा, पुण्यामध्ये उद्योगांमुळे पुण्यात जवळपास म्हणजे तुम्हाला सांगतो की एक्सपॅट्सची एक पुणे हे हॉटबेड तयार झालं. म्हणजे अनेक लोक, आता जर्मन लोक म्हणतात की आमचं दुसरं घरच पुणे आहे, फ्रेंच लोक म्हणतात आमचं दुसरं घरच पुणे आहे. तर अशा पद्धतीनं पुण्याच्या एअरपोर्टवर आम्हाला आज 30 देशातनं मागणी आहे की आम्हाला तिथे डायरेक्ट फ्लाईट पाहिजे, पण आम्ही तिथे जागा देऊ शकत नाही, म्हणून पुण्याला नवीन एअरपोर्ट बांधतोय. त्यामुळे ही जी औद्योगिक इकोसिस्टम एकदा तयार झाली की तुम्ही बघा, या ठिकाणी ही मागणी निश्चितपणे सुरू होईल. वेगवेगळ्या देशातनं एअर फ्लाईट देखील या ठिकाणी येते. आपण भविष्याविषयी बोलतो आहोत, इतकं आशादायक चित्र आहे. पण भविष्य हे शेवटी तरुण पिढीच्या हातात असतं आणि तरुण पिढी ते पुढे घडवणार असते. तर त्या दृष्टीने तुम्ही तरुण पिढीकडे कसं पाहता? खास करून मराठवाड्यातला जो तरुण आहे, छत्रपती संभाजीनगर मधला तरुण आहे, आणि त्याला जोडून एक विषय फक्त तुमच्यासमोर मांडावा असं वाटतं की क्रीडा क्षेत्र आज भारत खूप उत्तम कामगिरी करतो आहे क्रीडा क्षेत्रामध्ये. तर त्या दृष्टीने महाराष्ट्रातल्या, मराठवाड्यातल्या तरुणांसाठी काही योजना आहेत का? काही विचार केला? नाही, निश्चितपणे योजना आहेत. क्रीडा क्षेत्रावर आपला खूप भर आहे. आपण हे ठरवलेलं आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं गरवारे स्टेडियम जे आहे ते आपल्याला अतिशय आधुनिक त्या ठिकाणी करायचं आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आपल्याला तयार करायची आहे. ते आमच्या अजेंड्यावर आहे. ही स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी जी आहे तिच्या माध्यमातनं, कारण आता स्पोर्ट्स हे प्रोफेशनल झालंय, आता नुसतं ते ॲमेच्युअर राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे स्पोर्ट्सचा अर्थ केवळ स्पोर्ट्स म्हणजे खेळणं होत नाही. आता त्याच्यासोबत न्यूट्रिशन आहे, त्याच्यासोबत फिजिओथेरपी आहे, त्याच्यासोबत वेगवेगळ्या पद्धतीचं ट्रेनिंग आहे, या सगळ्या गोष्टी. आणि आता केवळ तो खेळ राहिलेला नाही, ती एक प्रोफेशन असल्यामुळे त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील होते. आज एका खेळाडूसोबत 4 प्रकारचे लोक तुम्हाला ठेवावे लागतात, तेव्हा तो आंतरराष्ट्रीय खेळाडू होतो. त्यामुळे त्याचं ट्रेनिंग देखील आपल्या स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीतनं दिलं गेलं पाहिजे, हा देखील आपला प्रयत्न आहे. आणि मी तुम्हाला एक सांगतो की मला छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि मराठवाड्यात खूप एंटरप्राइझिंग लोक मिळतात. अनेकांना म्हणजे माहिती नाही, पण जी स्टार्टअप इकोसिस्टम आहे ती खूप चांगली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. मोठ्या प्रमाणात इथे स्टार्टअप होतं, इथे इन्क्युबेशन होतं. आणि अगदी ज्यावेळेस AI आला, त्या AIच्या म्हणजे आजपासून 5-6 वर्षापूर्वी देखील ज्यावेळी AIच्या संदर्भातलं एक आपल्याकडे ॲडव्हेंट होत होतं किंवा AI पुढे जात होता, त्यावेळी जागतिक स्तरावर AI मध्ये काम करणारी कंपनी छत्रपती संभाजीनगरमध्ये होती. ती अनेकांना माहिती नव्हती. म्हणजे ज्यावेळेस त्यांनी माझ्या पुढे प्रेझेंटेशन केलं आणि मला सांगितलं, मी त्यांना विचारलं तुम्ही बेस्ट कुठे आहात? ते म्हणाले आम्ही जगातलं सगळं काम करतोय पण छत्रपती संभाजीनगरमधनं करतोय. त्यामुळे ही जी काही एक मला असं वाटतं ह्युमन रिसोर्स जो आहे, हा ह्युमन रिसोर्स टॅप करणं. आणि म्हणून आता आपली जी नवीन स्टार्टअप पॉलिसी आपण तयार केलेली आहे, या स्टार्टअप पॉलिसीमध्ये छत्रपती संभाजीनगर सारख्या आपल्या या शहरांमध्ये आपण मोठ्या प्रमाणात इन्क्युबेशनची व्यवस्था उभी करतो, इन्क्युबेशन सेंटर्स उभे करतो. आणि त्याच्यासोबत आपण या ठिकाणी फंड ऑफ फंड तयार केलेला आहे की ज्या फंड ऑफ फंडच्या माध्यमातून अशा प्रकारे जे स्टार्टअप आहेत त्यांना कमर्शियली व्हायबल करून, मार्केटेबल करून, त्यांना ज्यावेळेस एक्सपांड करायचं आहे तर त्यांना त्या फंड ऑफ फंडच्या माध्यमातून आपण पैसे देत आहोत. आणि प्रत्येक विभाग म्हणजे विभागात, म्हणजे आता हा मराठवाडा विभाग आहे, मराठवाडा विभागामध्ये 50 कोटी रुपये आम्ही या फंड ऑफ फंड मध्ये ठेवलेले आहेत की आमची ही जी तरुणाई आहे जी स्टार्टअप इकोसिस्टम मध्ये काम करते, त्यांना त्याच्या माध्यमातून पैसे देऊन त्यांना कमर्शियली व्हायबल करण्याचं काम आम्ही करणार.
सर, पुढील प्रश्न जो माझा आहे ॲक्च्युली प्रशांत देशपांडे साहेबांनी त्याच्यातला बरेचसे अंश त्यांच्या याच्यात आलेले आहेत. सर, जसं आता आपण म्हटले की इंडस्ट्रीयल ग्रोथ शहराची होणारच आहे, वाढतेच आहे. लाखो लोक येत्या काही काळामध्ये शहरात येतील. खरंच आपलं शहर आज तयार आहे का या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी? सर, प्रत्येक शहरात जागा, जमीन व घरांचे प्रश्न हे असतातच, आहेतच. आणि तसेच संभाजीनगरमध्ये पण आहे सर. तर संभाजीनगरमध्ये आता बिडकीन किंवा आजूबाजूची जी गावं आहेत त्यांची डेव्हलपमेंट असेल, संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे CSMRDA जे आहे, किंवा गुंठेवारीद्वारे बाकीच्या घरांचं नियमितीकरण असेल, याच्यासाठी सर आपला व्ह्यू कसा आहे? निश्चितपणे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून मागच्या काळामध्ये सिडकोचे प्लॉट फ्री होल्ड करणं असेल किंवा आपला जो गुंठेवारीचे जे त्या ठिकाणी आपण 20 रुपये घ्यायचो ते 2.5 रुपये करण्याचं काम आपण केलं. मागच्या काळामध्ये सातारा देवळाईचे लोक देखील आमच्याकडे आले होते. त्यांचे काही या संदर्भातले प्रश्न होते. त्यातही आपण सांगितलेलं आहे की ज्यांनी डेव्हलपमेंट पूर्ण केलेलं आहे, स्वतःच्या पैशातनं केलेलं आहे, त्या ठिकाणी केवळ प्राधिकरण नसल्यामुळे ज्या अडचणी निर्माण झाल्या आहेत त्यांनाही आपण त्या ठिकाणी मदत करतोय. पण विशेषतः या महाराष्ट्रामध्ये नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या ठिकाणी मी मुख्यमंत्री असताना प्राधिकरण तयार केलं. त्याच्या पाठीमागची भूमिकाच ही आहे की जेव्हा शहरं मोठी होतात लगेच काही महानगरपालिकांची क्षेत्र आपण विस्तारित करत नाही. लोकांचा त्याला विरोध असतो, अनेक अडचणी असतात आणि मग त्या शहरांच्या आसपास खूप मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं तयार होतात, अविकसित लेआउट तयार होतात, अतिशय बकाल अशा प्रकारची वस्ती तयार होते. आणि म्हणूनच हे जे काही आपण त्या ठिकाणी रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी जी तयार केलेली आहे, या रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीचं कामच हे आहे की बाहेरच्या भागामध्ये ज्या ठिकाणी नगरपालिकेचं क्षेत्र आहे, ग्रामपंचायतचं क्षेत्र आहे, अशा सगळ्या क्षेत्रांचा डेव्हलपमेंट प्लॅन तयार करायचा आणि त्या विकास आराखड्या अनुरूप त्या ठिकाणी सोयी करायच्या. आणि मग आता एक प्रश्न असा उठला की बाबा हे तर सगळं ठीक आहे, पण हे जी विकास प्राधिकरणं तुम्ही तयार केली आहेत हा पैसा कुठून उभा करणार? तर आम्ही त्याच्यावर एक निर्णय घेतला आणि या विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातल्या जेवढ्या सरकारी जमिनी होत्या त्या सगळ्या सरकारी जमिनीची मालकी त्या प्राधिकरणांना देऊन टाकली. त्यामुळे आता त्या प्राधिकरणाच्याकडे त्या लँड रिच आहेत, त्यांच्याकडे लँड ही मत्ता म्हणून आहे. त्याचा उपयोग करून ते त्याच्यावर पैसाही उभा करू शकतात, त्याचा उपयोग करून त्याचं प्लॅनिंगही करू शकतात, नवीन वसाहती तयार करू शकतात, नवीन उद्योगाचे केंद्रही तयार करू शकतात, नवीन कमर्शियल केंद्रही ते तयार करू शकतात. आणि विशेषतः आपला प्रयत्न असा आहे की पुढच्या काळामध्ये आता मध्यंतरी आपण बघितलं असेल की सगळ्यांचा एक आम्ही हे जेवढी प्राधिकरण आहेत या सगळ्यांचा एक ट्रेनिंग प्रोग्राम आम्ही घेतला. त्यांची एक आम्ही पुण्याला यशोदामध्ये एक कॉन्फरन्स घेतली, मी होतो 2 दिवस. यांना सगळ्यांना पुढच्या काळातलं मास्टर प्लॅनिंग कसं करायचं, त्या मास्टर प्लॅनिंगला फायनान्सिंग कसं करायचं अशा पद्धतीनं आपण समजून सांगितलं आहे. आणि फॉर्च्युनेटली आता या क्षेत्राचं मास्टर प्लॅनिंग झाल्यानंतर अमृत योजनेतनं इथे सगळ्या व्यवस्था आपल्याला करता येणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भविष्याचा विचार करून हे जे रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीचे जे काही एरियाज आहेत याचा योग्य प्लॅन जर आपण तयार केला आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर शहराची हॅपहझार्ड अशा पद्धतीची वाढ न होता नवीन वसाहती तयार करून प्लॅन पद्धतीनं आपण त्या ठिकाणी काम करू शकतो. निश्चितच सर. सर, आता जसं तुम्ही म्हटलं हॅपहझार्ड प्लॅनिंग किंवा बकाल जे डेव्हलपमेंट वाढते, तर सर संभाजीनगर मधलं वातावरण तसं बऱ्याचदा थोडं नाजूक असतं, स्फोटक असतं. आता सर तुम्हाला माहितीच असेल काल MIM पक्षाचा पण काही राडा झाला, राष्ट्रवादीच्या कार्यालयावर देखील काही तोडफोड झाली. तर सर मला 2 उत्तरं अपेक्षित आहे आपल्याकडून की ॲज अ शिस्तप्रिय गृहमंत्री म्हणून आपण कसं पाहतात आणि ॲज अ राजकीय एक नेते म्हणून आपण ह्या घटनेकडे कसं पाहतात? माझ्यातला नेता आणि गृहमंत्री काही फार वेगळा नाही आहे. मी तुम्हाला एकच सांगतो की, आणि हे यापूर्वी देखील मी बोललोय, कुठल्याही शहराचा आर्थिक विकास तेव्हाच होतो जेव्हा त्या शहरामध्ये कायदा सुव्यवस्था असते आणि त्या शहरात शांती असते. यापूर्वी 2 वेळा ज्यावेळी या शहरामध्ये दंगल किंवा दंगल सदृश परिस्थिती झाली त्यातनं कुठेतरी इन्व्हेस्टर्सच्या मनावर त्याचा परिणाम होतो. आणि म्हणून शहरांमध्ये कायद्याचंच राज्य असलं पाहिजे, त्या ठिकाणी
सौहार्द असला पाहिजे, हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि ज्यावेळी आज FDI आपल्याकडे येतोय, इंटरनॅशनल इन्व्हेस्टर आपल्याकडे येतोय, हा इंटरनॅशनल इन्व्हेस्टर येत असताना त्या शहरामध्ये कायदा सुव्यवस्था कसा आहे, तिथली इकोसिस्टीम काय, या सगळ्या गोष्टी तो पाहतो. तिची पास्ट हिस्ट्री काय हे देखील तो पाहतो. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी, किंवा मध्यंतरीच्या काळात आम्ही काही लोकांवर कारवाई केली की जे MIDC मध्ये लोकांना ब्लॅकमेल करायचे, त्या ठिकाणी जाणीवपूर्वक अनरेस्ट उभे करायचे, या सगळ्या गोष्टींमुळे शहर मागे जातं. आणि म्हणून माझं अतिशय स्पष्ट मत आहे, कायद्याचंच राज्य असलं पाहिजे आणि अशा पद्धतीच्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तींना ठेचलंच पाहिजे. बिलकुल सर. सर पण आता जसं आता म्हणजे MIMचा मी विषय काढला, ऍक्च्युली राजकीय विषय होतं, पण अकोटमध्ये झालंय त्याचं काय, त्याच्याविषयी बघा, पहिली गोष्ट तर अकोटमध्ये काय घडलं हे सांगतो की अकोटमध्ये आमची आणि राष्ट्रवादीची युती होती. आमचा नगराध्यक्ष आला आणि तिथे खाली त्यांचे आणि आमचे नगरसेवक निवडून आले आणि राष्ट्रवादीने त्या युतीमध्ये काही MIMचे नगरसेवकही जोडून घेतले, 4 नगरसेवक, आणि त्या युतीत त्यांना प्रवेश दिला. त्यामुळे टेक्निकली त्यांचा आमच्यासोबतही त्यांची युती झाली. ही खालच्या स्तरावरच झाली, पण आमची भूमिका स्पष्ट आहे. काहीही झालं तरी MIM सारख्या पक्षाशी आम्ही युती करणार नाही. तात्काळ आम्ही ती युती तोडली, त्यांना अलायन्समधनं बाहेर काढलं. आणि एवढंच नाही तर आमचे तिथले जे आमदार आहेत त्या आमदारांना तुम्हाला पक्षातनं निलंबित का करण्यात येऊ नये याची नोटीस आम्ही दिलेली आहे. कारण अशा प्रकारच्या गोष्टी स्थानिक स्तरावरही आम्ही सहन करणार नाही. MIM सोबत युती करणं हे आमच्या कुठल्याच प्रिन्सिपलमध्ये बसू शकत नाही. एक वेळ अपोजिशन मध्ये बसू, घरी बसू, पण MIMशी युती करणार नाही. म्हणजे सर हे प्रश्न ऍक्च्युली तरुण वोटर्स कडून आलेले प्रश्न करेक्ट आहेत. आहे, काही प्रश्नच नाही. म्हणजे ही एम्ब्रेसमेंटच आहे आमच्या करता की खालच्या स्तरावरही टेक्निकली का होईना पण आमच्याशी ती युती जर कोणी दाखवली, एम्ब्रेसमेंट आहे आणि हे सहनच नाही होऊ शकत. सर आता संभाजीनगर मधली जी निवडणूक आहे ती नेहमी बान किंवा खान, म्हणजे बान की खान याच्यावरच व्हायची. आतापर्यंतचा इतिहास होता. शिवसेना तेव्हा सोबत होती, आता सध्या युती नाही आहे आपली. याच्यावर भाजपचा म्हणजे आता नवीन नारा आता आम्ही काय म्हणून घ्यायचा? नवीन नारा जर आपल्याला पाहिजे असेल तर तो नारा असा होईल, न बाण न खाण, राखू भगव्याची शान. क्या बात है. क्या बात है. त्यामुळे बघा, मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की आम्ही खूप प्रयत्न केला शिवसेनेसोबत युती करायचा. म्हणजे आमचे तर इथले नेते माझ्यापायी वैतागले की रोज ते एक प्रस्ताव द्यायचे, तिकडनं काहीतरी नवीन यायचं, ते वैतागायचे. मी त्यांना सांगायचो नाही, प्रयत्न सोडायचा नाही, आपल्याला युती करायचीच आहे. दुर्दैवाने इथली शिवसेना ही थोडी स्प्लिट होती. त्यामुळे आमच्याकडे कसं आहे, नेतृत्वाने सांगितलं की विषय संपला. इथे अनफॉर्च्युनेटली शिवसेनेमध्ये काही गट होते आणि त्यामुळे एकाने प्रस्ताव मान्य केला की दुसरा नेमका त्या प्रस्तावात काहीतरी काढायचा आणि सांगायचा हे नाही, आम्हाला हे पाहिजे. असं 4-5 वेळा झाल्यानंतर मी प्रत्येक वेळी त्यांना सांगायचो की चला, त्यांनी म्हटलं नव्याने प्रस्तावावर म्हणजे आता मंत्री संजय शिरसाट जी आहेत त्यांच्याशी मी अनेक वेळा बोललो. त्यांनी मान्यता दिली अनेक वेळा की ठीक आहे, हे करून हे करा. मी यांना सांगायचो चला हा वॉर्ड नाही हा वॉर्ड देऊन टाका, चला सिटिंग असला तरी एक देऊन टाका. पण अल्टिमेटली दुर्दैवाने त्यांच्याकडे डिवायडेड हाऊस असल्यामुळे ते शेवटपर्यंत निर्णय करू शकले नाही आणि शेवटी त्यांनी रागारागात म्हणजे त्यांच्या आपापसातल्या भांडणात ती युती तोडून टाकली. युती संभाजीनगरमध्ये तुटण्याचं मला दुःख आहे. इथे तुटायला नको होती. पहिल्यांदाच आपण निवडणुकीला छत्रपती संभाजीनगर म्हणून जातोय आणि मी तर आमच्या लोकांना सांगितलं होतं की चला 4 जागा कमी लढायला मिळतील, काय फरक पडतोय. आपल्याला शेवटी एक लार्जर अशा प्रकारचा इंटरेस्ट पाहायला पाहिजे, पण दुर्दैवाने ती होऊ शकली नाही. पण याचा अर्थ काय आम्ही शत्रू नाही आहोत. आम्ही आता या निवडणुकीमध्ये ही लढत आमची मैत्रीपूर्णच आहे. पण मला पूर्ण विश्वास आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये 1 नंबरचा पक्ष हा भारतीय जनता पक्षच असेल आणि आमच्या मागे मागे आमचे मित्र असतील. ते काही म्हणजे कुठेतरी जातील
आणि अल्टिमेटली काय आहे की शेवटी ज्यावेळी भगव्याचा विषय येईल त्यावेळी आम्हाला विचार तर करावाच लागेल. आता तर आमचा प्रयत्न हा आहे की एकट्या आमच्या भरोशावर आम्ही पूर्ण या ठिकाणी बहुमत मिळवू. पण ठीक आहे, ते मिळालं तरीही आणि नाही मिळालं तरीही आम्ही काही आमच्या मित्रांना किंवा जे भगव्याची पाठराखण करतील ते कुठलाही पक्ष असो त्यांना आम्ही सोडणार नाही. मला वाटतं इतक्या मोकळेपणाने असा राजकीय संवाद होणं ही एक दुर्मिळ गोष्ट म्हटली पाहिजे. या ठिकाणी संवाद छत्रपती संभाजीनगरचे विविध स्तरातली मंडळी आज आवर्जून उपस्थित आहेत. औद्योगिक क्षेत्राशी आपण गप्पा मारल्या. अशा काही मंडळी आहेत की जी या शहराच्या विचारात आणि विकासामध्ये खूप लक्ष घालणारी अशी जुनी जाणती प्रतिष्ठित मंडळी आहेत. तर मी त्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर शांतीलाल सिंघे यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला एक प्रश्न विचारावा. आपल्याला त्यांच्यापर्यंत माईक देत आहे. मुख्यमंत्री साहेब, स्वागत आहे संभाजीनगरमध्ये. खास करून या ऐतिहासिक शहरामध्ये पर्यटन बाबत आपली काय भूमिका राहील आणि पर्यटनाचा विकास या शहराला कसा करता येईल, त्यासोबत सर सांस्कृतिक मध्ये इथे नाट्यगृह पूर्ण असे नाही आहे, त्या संदर्भातही आपण काय कराल? पहिले तर पर्यटनाच्या दृष्टीने खरं म्हणजे ही अत्यंत महत्वाची अशा प्रकारची भूमी आहे. कारण आपल्याला माहिती आहे इथे ऐतिहासिक किल्ला देखील आहे, इथे घृष्णेश्वराचं अतिशय सुंदर मंदिर देखील आहे, जवळच आपल्याला माहिती आहे अजिंठा आहे. सगळ्या आपल्या ज्या काही अतिशय प्राचीन अशा प्रकारच्या कलाकृती आहेत. एक प्रकारे मागच्या काळामध्ये आम्ही एक सर्किट म्हैसमाळला जोडून एक मोठं सर्किट तयार करण्याचा निर्णय हा या ठिकाणी घेतला होता. मध्यंतरी त्याच्यामध्ये काही अडचणी आल्यात सरकार नसल्यामुळे, पण आता पुन्हा त्या सर्किटचं काम आम्ही हातामध्ये घेतो. आणि विशेषतः मला एका गोष्टीचा आनंद आहे की आता घृष्णेश्वराच्या मंदिराचा आम्ही आराखडा तयार केलेला आहे. आणि मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो की पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचा कॉरिडॉर या मंदिराचा आम्ही तयार करू. त्या ठिकाणी अतिशय सुव्यवस्थित अशा प्रकारची व्यवस्था आम्ही करू आणि या माध्यमातून पर्यटकांकरता या ठिकाणी अत्यंत चांगल्या ज्या काही व्यवस्था आहेत त्या व्यवस्था आम्ही उभ्या करू. त्या दृष्टीने सर्व काम आम्ही सुरू केलेलं आहे. मला विश्वास आहे, कारण बघा ज्यावेळेस औद्योगिक प्रगती होते ना त्यावेळी पर्यटनालाही चालना मिळत असते. त्यामुळे त्या पर्यटकांकरता व्यवस्था उभ्या करणं आणि ज्योतिर्लिंग हे तर आपल्या प्रत्येक जो हिंदू आहे त्याला असं वाटतं की आपण कधीतरी तिथे गेलं पाहिजे. पण अनेक वेळा म्हणजे अगदी काशीचंही आपण जर बघितलं तर मी जेव्हा पहिल्यांदा काशीला गेलो अतिशय भक्तिभावाने काशीला गेलो आणि गेल्यानंतर तिथली परिस्थिती बघून मला डोळ्यात पाणी आलं की काय आहे, ज्या काशीचा इतका आपण उल्लेख करतो त्या काशीची काय अवस्था आहे. पण मी मोदीजींचे आभार मानेन की त्यांनी काशी बदलून दाखवलं. आज त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला एक प्रकारे जो काही काशीचं जे एक व्हायब्रेशन आपल्याला मिळतं तसंच व्हायब्रेशन आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ज्योतिर्लिंगात मिळालं पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये मी निश्चितपणे आपल्याला सांगतो की पर्यटनाचा, कारण अतिशय उत्तम मुद्दा यांनी मांडलेला आहे की पर्यटन एक असं आहे की जे खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती करतं आणि हा रोजगार हा अगदी शेवटच्या माणसाला मिळतो. म्हणून त्या दृष्टीनं प्लॅन आम्ही तयार केलेला आहे. याला जोडून मला एक प्रश्न विचारावासा वाटतो. थोडासा आत्ताच्या प्रश्नांपेक्षा जरा वेगळा प्रश्न आहे. फक्त आपल्याला शेवटाकडे जावं लागेल कारण अशीच माझी एक मुलाखत नागपूरला आहे. जरूर सर. मला उल्लेख करावासा वाटतो तो युनेस्कोच्या माध्यमातून आपले जे दुर्ग किल्ले आहेत, छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊनच महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे आणि आज जागतिक नकाशामध्ये या दुर्ग किल्ल्यांना एक मानांकन मिळणं हा खूप मोठा विजय एका अर्थाने महाराष्ट्रासाठी होता आणि जो आपण घडवून आणलात, तर त्याविषयी पटकन सांगा. खरं म्हणजे याचं सगळं श्रेय जे आहे हे देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींना द्यावं लागेल. कारण आम्ही जसं युनेस्कोमध्ये आपल्या देशाचं नामांकन काय असावं, तर आम्ही त्या ठिकाणी आपले महाराजांचे किल्ले पाठवले होते,
वेगवेगळ्या राज्यांनी 20-22 वेगवेगळे प्रस्ताव पाठवले होते. पण मोदीजींनी सांगितलं की नाही, एकच प्रस्ताव जाईल आणि तो छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा प्रस्ताव जाईल. आणि त्यानंतर एक खूप मोठी लढाई आम्हाला लढावी लागली. त्या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की युनेस्कोचे लोक आले, त्यांना ते हेरिटेज आम्ही दाखवलं. त्याचं जुनं, कारण हे किल्ले जे आहेत याचा खूप जुना इतिहास आहे. महाराजांनी किल्ले तयार करताना काही किल्ले हे अगदी पुरातन किल्ले होते, त्या जागा शोधून काढल्या आणि त्याला आधुनिक केलं. त्यामुळे ती सगळी त्याची जी काही पुरातन वास्तू आहेत, त्याचे जे पुरावे आहेत, हे सगळे आम्ही मांडले. त्यानंतरही प्रश्न असा निर्माण झाला की त्यांनी ते डेफर केलं आणि जेव्हा डेफर होते त्यावेळी त्याच्यावर मतदान होतं. 23 वेगवेगळे देश आहेत की जे देश मतदान करतात आणि 2/3 मेजॉरिटीने जर मतदान तुमच्या बाजूनी झालं तर तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे हे नामांकन मिळतं. मग आम्ही त्या देशांशी चर्चा चालू केली, त्यांच्या राजदूतांना बोलवलं, त्यांच्याशी मी संवाद साधला, आमच्या आशिष शेलारांना आणि आमच्या सचिवांना युनेस्कोमध्ये पाठवलं. अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात युनेस्कोमध्ये शर्मा म्हणून आपले जे तिथले आपले दूत आहेत त्यांना त्या ठिकाणी कामी लावलं. तिकडे एकेका आपण देशाशी चर्चा केली आणि त्याचा परिणाम असा झाला की मतदानाच्या दिवशी 23ही देशांनी आपल्याला मतदान केलं. असं कधी होत नाही, पण 23ही देशांनी मतदान केलं आणि महाराजांचे किल्ले हे युनेस्कोचे हेरिटेज साईट म्हणून त्या ठिकाणी नामांकित झाले. आपण वेळेचा आम्हाला निर्देश केलेला आहेच. अगदी शेवटचे 2 प्रश्न आणि एक रॅपिड फायर विचारलं तर चालेल का? चालेल चालेल. पटकन फक्त विचारतो की AI सुद्धा आपण हाताळता, म्हणजे आधुनिकतेकडे पाहता आणि हिंदुत्वाचाही मुद्दा आपल्यासाठी हे महत्वाचा आहे, तर हा कसा काय समतोल आहे? बघा, मला असं वाटतं याच्यात भेदच नाहीये. हिंदुत्व हा आमचा आत्मा आहे. एखादा जो मोबाईल फोन असतो ना, त्याचा आत्मा त्याचं सिम कार्ड असतं. ते सिम कार्ड काढलं तर मोबाईल फोनमध्ये काहीच नाहीये. तसं आमचा आत्मा हिंदुत्व आहे, आमचं सिम कार्ड हिंदुत्व आहे. ते काढलं तर आमच्यामध्ये काहीच नाहीये. आणि हे जे हिंदुत्व आहे ना, हे हिंदुत्वच खऱ्या अर्थानं आम्हाला हे विकासाचं राजकारण शिकवतं. कारण ही हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृती, सनातन संस्कृती, त्याला तुम्हाला जे म्हणायचं आहे ते म्हणा, ही संस्कृती जगातली सगळ्यात प्राचीन संस्कृती आहे, सगळ्यात प्राचीन सभ्यता आहे. आणि पहिल्यांदा ज्यावेळेस अख्खा युरोप स्टोन एज मध्ये होता त्या काळामध्येही आमच्या सरस्वती सभ्यतेनं पूर्ण विकसित नगरं वसवलेली आज आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामुळे विकास आणि विज्ञान या 2 गोष्टी या हिंदुत्वाचा भाग आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठलाही भेद नाही. मला तर असं वाटतं की हिंदुत्वामध्ये जेवढी सर्वसमावेशकता आहे ती तर कोणामध्येही नाही आहे. म्हणून आम्ही हिंदू आहोत, आम्ही सर्वसमावेशक आहोत आणि म्हणूनच आम्ही विकास करू शकतो. आणि म्हणून आपल्या पंतप्रधानांनी काय सांगितलं, विकास भी और विरासत भी. ती विरासत आमचं हिंदुत्व आहे आणि विकास हा आमच्या या विचारसरणीचा जो एक प्रगट अभिव्यक्ती आहे तो विकास आहे. भारतातलं एक प्रमुख शहर म्हणून पुढच्या काळामध्ये या छत्रपती संभाजीनगरला ओळखलं गेलं पाहिजे. आज तुम्ही बघा, भारतामध्ये आपण जेव्हा विचार करतो ते महाराष्ट्रामध्ये मुंबई, नाशिक, मुंबई, पुणे, नागपूर याचा प्रामुख्याने उल्लेख होतो. पण तीच पोटेन्शियल, मुंबईसारखी आणि पुण्यासारखी ओळख मिळवण्याचं पोटेन्शियल हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. ते पोटेन्शियल मला या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात आणायचं. बिलकुल सर. यानंतर अगदी 40 सेकंदामध्ये एक रॅपिड फायर आपण एकच करूया. माझ्या मनातला एक जस्ट आत्ता आलेला प्रश्न जरूर. सर एक म्हणजे हायपोथेटिकल प्रश्न आहे. सॉरी, तुमचं डिमोशन नाही करत सर, तुम्ही असंच प्रमोशन तुमचं हो ही श्रींच्या चरणी इच्छा. सर, डिमोशन तुमचं करायचं विचार अजिबात नाही, पण जर तुम्ही संभाजीनगरचे जर महापौर झालात तर काय? कालच मी माझ्या एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं, मी नगरसेवक राहिलोय, महापौरही राहिलोय. महापौराचा आणि नगरसेवकाचा जॉब फार डिमांडिंग आहे. कारण लोकांना तो हवा असतो, छोट्यातल्या छोट्या कामाकरता तो रिस्पॉन्सिबल असतो. नाली चोक झाली तरी तोच रिस्पॉन्सिबल असतो. लाईट बंद पडला तरी लोक त्याला शिव्या देतात. त्यामुळे मी